जेव्हा गरिबी इतकी निर्दयी होते की माणूस जगण्यासाठी आपला आत्मा विकतो, पण काही वेळा हे सौदे इतके महाग पडतात की जीव देखील हातातून निसटतो. चला ऐकूया एक अशीच धक्कादायक खऱ्या घटनावर आधारित कथा, रेश्मा आणि मोहनलालची. रेश्मा लॉजवर जायला तयार नव्हती, पण राशन दुकानदार तिला घेऊनच गेला लॉजमध्ये. त्या रूममध्ये त्यांचा संबंध सुरू झाला आणि काही वेळातच जोरजोरात आवाज येऊ लागले होते. पण असं काय घडलं की त्या दोघांना जीव गमवावा लागला? रेश्मा एका गरीब कुटुंबातील बाई. तिचं कुटुंब नवरा शंकर, 2 लहान मुले आणि म्हातारी सासू, सगळे मिळून प्रेमाने राहत होते. शेतात राबून 2 वेळचं अन्न मिळणं कठीण होतं. राशन कार्ड नव्हतं, त्यामुळे सरकारी राशन मिळायचं नाही. रेश्माची रोजची धडपड चाललेली. मुलांचं पोट कसं भरायचं हा रोजचा प्रश्न होता. एका सकाळी रेश्मा गावातल्या राशन दुकानात गेली. दुकानाचा मालक मोहनलाल, गावातला सधन आणि प्रभावशाली माणूस. तो रेश्माला पाहताच त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली. त्या नजरेत वासना होती आणि एक छुपा हेतू. रेश्माच्या साध्या सौंदर्याने तो भलताच प्रभावित झाला. तिचा निरागस चेहरा, तिचं शांत बोलणं हे पाहून मोहनलालचं कुठेतरी हल्लं होतं, पण ते दिसत नव्हतं. रेश्माने जेव्हा राशन कार्ड नसल्याचं सांगितलं, तेव्हा मोहनलाल तिला जवळजवळ गोड बोलून आश्वासन दिलं. काळजी करू नको रेश्मा, मी तुला राशन देईन, कार्डशिवाय सुद्धा. रेश्माच्या चेहऱ्यावर एक छोटासा आनंदाचा प्रकाश उमटला. तिला वाटलं आज काहीतरी चांगलं घडतंय. मोहनलालने तिला खरंच राशन दिलं, पण त्याच्या नजरेत आभाराची अपेक्षा नव्हती, हवस होती. त्याच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. पण बाई, मोहनलाल एकदम गंभीर आवाजात म्हणाला, कार्डाशिवाय राशन देणं धोक्याचं आहे. असं चालू ठेवता येणार नाही. तू माझ्या घरी ये, आपण एकत्र अर्ज करून राशन कार्डासाठी. त्या निमित्ताने तो तिला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होता. रेश्माला वाटलं हा तिच्या मदतीसाठी आहे, पण हळूहळू त्याचे खरे इरादे तिच्या भोळ्या विश्वासाच्या कडा कुरतडू लागले. रेश्माला त्याच्या बोलण्यात काही गैर वाटलं नाही. ती त्याच्यावर विश्वास ठेवून एक दिवस त्याच्या घरी गेली. मोहनलालच्या घरी कोणीच नव्हतं. ते एकटेच होते. घरात एक विचित्र शांतता होती, जणू काही त्या भिंतीही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. रेश्मा दारातून आत गेली आणि त्याला म्हणाली, साहेब मी आली आहे, तर चला अर्ज भरू. तेवढ्यात मोहनलाल तिच्यासाठी पाणी घेऊन आला आणि पाणी देता वेळेस तेवढ्यात मोहनलालने तिचा हात अचानक घट्ट धरला. त्या स्पर्शात आश्वासन नव्हतं, तीव्र वासना आणि हक्काची घाण वळवळत होती. रेश्मा घाबरली आणि मागे सरकली. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, साहेब तुम्ही हे काय करत आहे? माझं लग्न झालेलं आहे, मला 2 मुलं आहे. तिचं मन कोसळलं होतं. ती गरीब होती आणि हतबल. तेव्हाच मोहनलाल तिच्या जवळ जातो आणि पुन्हा तिचा हात घट्ट धरतो आणि तिला म्हणतो, रेश्मा मी हे तुझ्यासाठीच करतो आहे आणि तुझ्या लेकरांसाठी. मला फक्त तुझ्या थोडासा जवळ येऊ दे. मला तुझी जिरवायची आहे. त्यावेळेस रेश्माने विचार केला, एकीकडे माझी भुकेले लेकरं आहे आणि एकीकडे माझं अस्तित्व. तिने तिच्या परिवाराचा विचार करून डोळे मिटले आणि मोहनलालला म्हणाली, साहेब तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा, पण मला राशन कार्ड बनवून द्या. तेव्हा मोहनलाल खूप खुश झाला आणि त्याने रेश्माचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि तो तिच्या व्यक्तिमत्वाशी खेळू लागला. तो तिच्या व्यक्तिमत्वाशी खेळता खेळता म्हणत होता, रेश्मा मी तुझं काम लवकर करून देईन, तू फक्त मला अशीच तुझ्या व्यक्तिमत्वाशी खेळून देत जा. कारण की मी अशी व्यक्तिमत्व कधीच बघितलेले नाहीये. आणि तो रेश्माची जिरवत होता. त्या क्षणी रेश्मा पूर्णपणे कमकुवत झाली आणि तिथून एका अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. पुढचे 8 महिने लोकांसाठी रेश्मा म्हणजे एक सामान्य स्त्री, पण तिच्या आत दरवेळी ती स्वतःला ओसाड, कोरडी आणि मृत अनुभवत होती. तिला जितकं राशन लागत होतं तितकं ती स्वतःचं मन मारून देत होती. प्रत्येक वेळी जेव्हा ती मोहनलालच्या घरी जायची, तेव्हा मोहनलाल रेश्माचे व्यक्तिमत्व मोकळे करून तिचा उपभोग घेऊन तिची जिरवत होता आणि तिला रडवायचा. ती रडायची, पण तिचं कुटुंब उपाशी राहू नये म्हणून ती गप्प राहायची. मोहनलालचं मन मात्र आता अधिक काहीतरी मागत होतं. त्याच्यासाठी रेश्मा एक गरज नव्हती, एक सवय झाली होती. आता त्याला वाटत होतं,
मी रेश्माला जे माझ्या घरामध्ये रडवतो ते शेजारच्यांना आवाज नको जायला, त्यामुळे त्याने एके दिवशी तिला बोलावलं. रेश्मा, यावेळी गावाबाहेरच्या लॉजवर भेट. रेश्माने घाबरून स्पष्टपणे नकार दिला. मला भीती वाटते. माझ्या नवऱ्याला कुटुंबाला कळेल. मी असं नाही करू शकत. तुम्हाला माझी काही जिरवायची ती तुमच्या घरी जिरवत जा. खोबऱ्याच्या थेंबाने. पण मोहनलाल कोणत्या भावनेने भरलेला होता हे स्पष्ट होतं. त्याने तिच्यावर सरळ दबाव टाकला. तू नाही आलीस तर तुझं राशन बंद. मग पहा तू कशी जगतेस आणि तुझं कुटुंबही. त्या क्षणी शोषण फक्त शारीरिक नव्हतं, ते पूर्ण आयुष्य गिळायला निघालं होतं. 13 जुलैचा दिवस. रेश्मा आणि मोहनलाल लॉजवर गेले, पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. काही दिवसापासून शंकरच्या मनात संशयाची सावली फिरत होती. रेश्मा रोज काहीशी बदललेली वाटायची आणि त्या सकाळी तिने काहीही न सांगता बाहेर पडल्यावर शंकरने तिचा पाठलाग करायचं ठरवलं. त्या मागोमाग तोही त्या लॉजवर पोहोचला. लॉजच्या खोलीत रेश्मा आणि मोहनलालचे संबंध सुरू होते आणि त्या खोलीतून जोरजोरात आवाज येऊ लागले होते. शरीराचे, हौसेपणाचे आणि विश्वासघाताचे. शंकरचं हृदय अक्षरशः फाटून गेलं, पण तो थांबला नाही. दार लाथ मारून उघडलं. त्या एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. रूममध्ये रेश्मा निवस्त्र होती आणि तिचे व्यक्तिमत्व पूर्ण मोकळे होते आणि तिच्या जवळ मोहनलाल तिच्या शरीराचा उपभोग घेत होता. शंकर तिथे काही क्षण निशब्द उभा राहिला. त्याच्या डोळ्यामधून राग, वेदना आणि अपमानाची ज्वाला वाहू लागली. रागाने आणि अपमानाने शंकरचं डोकं फिरलं. त्याने जवळच लाकडी दांडकं उचललं आणि थेट दोघांवर हल्ला केला, एका मागोमाग एक. त्या दिवशी रागाच्या भरात शंकरने रेश्मा आणि मोहनलाल दोघांचा जीव घेतला. रक्तानं माखलेलं ते खोलीच्या भिंती आणि त्या खोलीतला मृत शांततेचा आवाज सगळं काही सांगून जात होतं. गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कोणी रेश्माच्या गरिबीला दोष देत होतं, कोणी मोहनलालच्या वासनात लालसेला, तर कोणी शंकरच्या आगीत पोळलेल्या रागाला. पण त्या दिवशी एका घरात 2 लहान मुलं आणि एक म्हातारी उपाशी झोपली. रेश्माच्या चुकीच्या निर्णयाने आणि मोहनलालच्या हवसखोर लालसेने एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. शेवटी हेच म्हणावं लागतं, हे काळाचा खेळ आहे भाऊ. खोटं चमकतं आणि खरं लपून राहतं, पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा खूप काही उशीर झालेला असतो. अशाच थरारक वास्तवाच्या अंगाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या अपराध कथेच्या प्रकरणात. तोपर्यंत सावध रहा, सजग रहा. धन्यवाद.